जय जय रघुवीर राम. एक संकट अशा गणेश स्तोत्र आहे आणि गणेश अष्टक आहे. नोंदीतली महिमा थोडी थोडी सांगतो. दुखालय असल्यामुळे इथं भगवंतानं सांगितलं हे संकट वारंवार इथं येतात. कुठल्या प्रकारचे संकट आहेत तर संकट कुठल्याही प्रकारचं असो पण त्याची उत्पत्ती कामनेतून आहे. कामनेतून उत्पन्न होणाऱ्या संकटाला लोभ आणि क्रोधाच्या रूपानं प्रत्येकाला भोगावं लागतं. संकट नाशन स्तोत्रामध्ये गौरीपुत्र विनायाला नतमस्तक होऊन त्या ऋषींनी प्रणाम करून प्रतिदिन आयुष्याच्या प्राप्तीसाठी एक अभिष्ट मनोरथ असं सिद्धीत जाण्यासाठी भक्तांनी आपलं आश्रयस्थान असलेल्या गणपतीचं स्मरण करावं असा आग्रह केलेला आहे. काय होतं स्मरण केल्यानं तर एक निर्बळाला बळ मिळतं आणि आपल्या इष्टदेवतेपर्यंत आपला संकेत पोचल्यानंतर ती इष्टदेवता आपल्यासाठी जसं भगवंत अर्जुनासाठी पुढं उभं राहिले तसं या देहरूपी रथावर किंवा देहरूपी रथाला चालवण्यासाठी भगवंत अनेक ठिकाणी आपल्याला सहाय्य होतो. सकाळी थोडंसं मी ह्याला पाहत होतो, चिंतन करतो, त्यावेळेस मला काही फार मोठ्या काही गोष्टी सापडल्या ते मी तुम्हाला सांगतो. आनंद वाटला होता त्यावेळेस. श्री गणेशाचं ध्यान करत असताना ध्यान कशा प्रकारचा असावं हे एका ऋषीने मांडलं गणेश स्तोत्रामध्ये. तर त्या स्तोत्रामध्ये सांगताना असं सांगितलं की ओम सर्व स्थूलतनुम गजेंद्रवदनम लंबोदरम सुंदरम अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. थोडीशी फोड सांगतो यात आता. नारायण तसं अथर्वशीर्ष ज्याला प्रिय इष्टप्रिय झालेलं आहे त्याच्यासाठी दोन्ही गोष्टी सोप्या आहेत. जाणून घेणं आणि त्याच्यात बुडून राहणं. ठीक आहे ना. ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी सोप्या आहेत. परंतु जो वरवरची भक्ती करत असेल, वरवरचं साधन करत असेल, पूजन करत असेल त्याच्यासाठी हे कठीण आहे. ज्याचं मन देहातच असेल, दृश्यातच असेल त्याच्यासाठी हे कठीण आहे. पण गणेश ध्यानामध्ये जे वर्णन केलेलं आहे ओम आकार उकार मकार आणि अर्धचंद्र मात्रा यापासून सर्वाची निर्मिती झाली असं वेदांचं मत आहे. मग यातून निर्माण होत असताना पहिल्यांदा कोण निर्माण केला तर पहिले म्हणले गणेश जी मूळ देवता आहे, देवादिदेव आहे, गणाधिपती आहे. तर त्याचं दर्शन ज्याने केलं तर त्याचं स्वरूप काय होतं तर म्हटले ठेंगण्या आकृतीचं आहे. ठेंगणा म्हणजे बुटका. वर्णन पहा ऋषींचं हे ठेंगणं आहे. आता एखाद्याला जर आपण संबोधन करतोय तर त्याच्यातली ती विकृती दाखवली ना. ही विकृती दाखवण्याचा प्रकार झाला मग ऋषींच्या मुखातून. ए बुटक्या इकडे, ए ठेंगण्या इकडे, ए काळ्या इकडे नाही. ओम आणि त्या मंत्रात पुन्हा स्तोत्र सांगत नाही, वेळ जाईल. आणि म्हणून ठेंगण्या आकृतीचा म्हणजे की ज्यावेळेस आपण विनम्र होतो का नाही किंवा माऊलीच्या भाषेत तृण अग्नी मिळे म्हणजे त्याच्याशी तदाकार होण्यासाठी ती विनम्रता एक नमस्कार हा एक मार्ग आहे पहिला. तर ऋषीने सांगितले हा ओम इतका विशाल आहे, ते परब्रह्माचं मूळ स्वरूप आहे, त्याच्या पुढे मी फार ठेंगणं आहे. पण मी अंश ठेंगण्याचाच आहे. म्हणजे तो नम्र आहे तर नम्र झाला भूता, मग मी बी नम्र आहे. मग विनम्राला विनम्र. जसं एक वारकऱ्यामध्ये एकाने नमस्कार घातला की लगेच दुसरा घालतो. आपल्या सुद्धा आश्रमामध्ये एकाने हरिओम प्रभूजी म्हटलं की दुसरा हरिओम प्रभूजी म्हणतो. साध्या भाषेत सांगायचं काय ठेंगण्या आकृतीचा म्हणजे विनम्र. अच्छा. त्याचा ठेंगण्या आकृतीचा म्हटल्यावर ज्यानं असं म्हटलंय त्याला मग लालबागचा राजा दाखवायला पाहिजे ठेंगण्या आकृतीचा म्हटलं. तर ओम
हे मूल मंत्रातून त्याचं दर्शन जे घडलं ते म्हणते तो ठेंगण्याकृती आणि तो स्थूल शरीराचा आहे. म्हणजे शरीराने तो स्थूल आहे. तर अनंत ब्रह्मांडाचा मालक तो कसा असेल? तर स्थूल तर शरीराचा याचा अर्थ त्याची विशालता प्रकट केलेली आहे. म्हणजे तो किती विशाल आहे, किती स्थूल आहे, तर वर्णन करता येत नाही. तो किती विशाल आहे तर ते त्यालाच माहीत नाही. पुन्हा गणेश ध्यानामध्ये हे ऋषी म्हणतात, श्रेष्ठ हत्तीच्या सोंडेसारखं तोंड असलेलं, हत्तीच्या सोंडेसारखं तोंड असलेलं म्हणजे ज्ञानाचा वेध घेणारा. जसं असं म्हणतात की पाणी जर प्यायची हत्तीला, पाणी प्यायची जर त्या म्हणजे तहान लागली असेल आणि पाणी प्यायची त्याची इच्छा झाली असेल आणि पाणी कुठं मिळत नसेल तर तो 10 दिवसाला एकदा आपल्या भोवती फिरतो. म्हणजे आपल्या भोवती फिरतो आणि वेध घेत असतो सोंडेनं कुठल्या दिशेला पाणी आहे. तर किमान 10 किलोमीटरपर्यंत त्याला वेध लागतो. तसं श्रेष्ठ हत्तीच्या सोंडेसारखं तोंड असलेला म्हणजे सतत ज्ञानाच्या दिशेकडे तोंड असलेलं. ठीक आहे ना. अच्छा, मोठं पोट असलेलं म्हटलंय तिथं ऋषीने, नाही का. या देवतेचे उपासक जास्ती कोण आहेत? विवेक संपन्न लोक असतात गणेशाची उपासना करणारे. येडे गबाळे या मार्गाला जात नाहीत. कारण का? तर गणेश ही बुद्धीची देवता आहे. म्हणून मागे सांगितलं ब्राह्मणाला ही देवता फार प्रिय आहे. कारण त्याचं कारण काय? तर भगवंताने सांगितलं ह्या सृष्टीवर संस्कार जतन करण्यासाठी ब्राह्मणासारखा दुसरा कुठला असं. म्हणून हा मोठं पोट असलेला पहा, आपण इतर तुलनात्मक ब्राह्मण लगेच कधी कोणाची चाडी करत नाही, साठवून ठेवतो. ब्रह्मविद पुरुष. अजून या ऋषीनं काय सांगायचं? मोठा पोट असलेला म्हणजे काही ऐकायला मिळो पण ते आपल्या पोटामध्ये ठेवणे, लगेच व्यक्त न करणे. आणि पुन्हा सौंदर्याबद्दल सांगितलं तो सुंदर आहे, नाही का. म्हणून म्हाताऱ्या माणसांना सुद्धा गणपती प्रिय आहे, लहान मुलांना आहे, प्रत्येकाला गणपती प्रिय आहे. आणि देवांना सुद्धा गणपती प्रिय आहे. तो प्रिय कोणाला नाही असं नाही, पण त्यातून ज्यांची दैत्यदृष्टी झाली त्यांच्याशी त्यांनी खेळीमेळीत युद्ध केलं. असो, ज्याच्या गंडस्थळी वाहणाऱ्या मदाच्या सुवासावर आकृष्ट झालेल्या ज्या भुंग्यांची वर्दळ चालू आहे असा हा गणेश आहे. म्हणजे असं की तो अमृततुल्य ज्ञान त्याच्याकडे आहे. गंडस्थळी म्हणजे अमृततुल्य, की ते प्राशन केल्यानंतर पुन्हा तुम्हाला मृत्यू नाहीच. आणि मग भुंग्यांची वर्दळ तिथे चालू आहे. भुंग्यांची म्हणजे जो ब्राह्मणी वृत्तीचा आहे, म्हणजे ज्याला ग्रहण करण्याची ज्याची इच्छा आहे तोच तिथंपर्यंत तो भुंगा पोचतो, नाही का. कमळावर किंवा अशा गंडस्थळीवर माशा बसत नाहीत, भुंगाच तिथं फक्त करू, नाही का. कमळ असं जर उमललं समुद्रामध्ये तर तिथे घाणीवरची माशी जात नाही, मधाची माशी जात नाही, फक्त भुंगाच जातो. आणि दाताचा प्रहार केल्यामुळे शत्रूच्या शरीरातील रक्ताने व सिंदुराने जो सुशोभित आहे असा सिद्धी देणारा, रक्तगंधानुलिप्तांगम असं म्हटलंय, रक्तपुष्पे हा सुपूजितम. म्हणजे जो बुद्धिजीवी आहे, नाही का, जो बुद्धिजीवी आहे तो बिटासारखा लाल आहे. म्हणजे रक्तगंधानं म्हणजे शक्तिसंपन्न असला पाहिजे, ठीक आहे ना. शक्तिसंपन्न. लाल क्रोधाचा बी प्रतीक आहे आणि लाल शक्तीचं बी प्रतीक आहे. तो शक्तिसंपन्न असला पाहिजे. आणि सिद्धी देणारा म्हणजे यश प्राप्त करून देणारा. सिद्धी म्हणजे यश किंवा ज्ञान, यशप्राप्ती करून देणारा असा पाहिजे. आणि पुढं गणेश ध्यानामध्ये ऋषी म्हणतात इच्छा पूर्ण करणारा. म्हणजे कोण कशासाठी आलेलं आहे हे त्याला माहीत असलं पाहिजे, नाही का. माऊली जसं म्हटले, जो जे वांचील
ज्याला ज्याची इच्छा आहे त्याची ती इच्छा पूर्ण झाली की त्या इच्छेतली वासना निघून गेली की तरच तो उपासनेचा अधिकारी होतो, नाही का. आणि जाणारा आणि पर्वतकन्या पार्वतीचा मुलगा असा असलेला पर्वतकन्या म्हणजे काय, पार्वतीचा पुत्र हे बाहेरंगानं पर्वतपुत्र कन्या असलेला, पर्वतकन्या पार्वतीचा मुलगा, ऐका माझ्या लक्ष द्या, पार्वतीचा मुलगा असलेला पर्वतकन्या म्हणजे काय की जी ब्रह्माकार वृत्तीला शरण गेलेली आहे तिच्याच पोटी कुणी असा येतो, बाकी नाही कुणी येऊ शकत. ठीक आहे, कुणाच्याही पोटी कुणी असं येऊ शकत नाही. आणि पर्वतकन्या म्हणजे विशाल अंतकरणाची, ठीक आहे ना, अशाच्याच पोटी असा मुलगा असलेला त्या गणपतीला मी वंदन करतोय. बस की हां, असं मी त्याला वंदन करतोय. मग देवेंद्राच्या शिरावरील मंदार पुष्पातील मकरंदाप्रमाणे तांबडे असलेले श्री गणपतीच्या चरणकमलावरील धुळीचे कण संकटाचा नाश करतात. म्हणजे जो त्याला शरण गेला, जो त्याला शरण गेला त्याला फळ तेच मिळालं. बस. पुढं एक दात असलेला, प्रचंड शरीराचा, मोठ्या उदराच्या, हत्तीसारखे तोंड असलेला, विघ्नाचा नाश करणाऱ्या हिरंब गणपतीला मी नमस्कार करतो. अशा गणपतीला मी नमस्कार करतो. असा गणपती कसा आहे तर मग इथे सांगायला सुरुवात केली. सर, तो गौरीपुत्र आहे. आता वर्णन सुरू केलं. आणि गौरीपुत्र विनायक, त्याला मी असा प्रणाम करतोय. का प्रणाम करतोय की प्रतिदिन त्याने माझ्या आयुष्याच्या प्राप्तीसाठी काहीतरी मला सहाय्य केलेलं आहे. चल, अशा गणपतीचं मनोरथ, अशा गणपतीने माझं मनोरथ सिद्धीत जाण्यासाठी मीही त्याचा आश्रय स्थान झालेलो आहे आणि त्या गणपतीनं माझं कल्याण केलेलं आहे. मग तो कसा आहे तर म्हटले, पहिला वक्रतुंड आहे, दुसरं एकदंत आहे, दुसरं कृष्ण पिंगाक्ष आहे आणि चौथं गजवक्त्र आहे, पाचवा लंबोदर आहे, सहावा विकट आहे, सातवा विघ्न राजेंद्र आहे आणि आठवा धूम्रवर्ण आहे. ऋषींनी वर्णन केले. अशा प्रकारचा 9वा भालचंद्र आहे आणि 10वा विनायक आहे. 11वा गणपती म्हणजे 11वे गणपती आणि 12वे म्हणजे गजानन आहे. अशी त्यांची नावे दिलेली आहेत. मास किती? 12. पण प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक तिथीनुसार जर याची तुम्ही कोणी उपासना केली तर फळ ते त्याला तुम्हाला मनानुकूल प्राप्त होतं. पुढच्यात ऋषी म्हणतात, जो मनुष्य सकाळ दुपार संध्याकाळ दररोज या 12 नावांचे पठण करतो त्याला विघ्नांच्या पासून कसलंही भय नाही. ही 12 नावे, कुठल्याही विघ्नापासून त्याला भय नाही. अशा प्रकारचं नामस्मरण करणाऱ्याला सर्व सिद्धी उत्तम प्रकारे प्राप्त होतात. सिद्धीचा अर्थ आहे ज्ञान. गणपती पहिल्यांदा ज्ञान देतो. पण असं म्हटलं जातं, गणपती उजव्या सोंडेचा बसवायचा का डाव्या सोंडेचा, असं चर्चा होते. तर उजव्या सोंडेचा गणपती संसाराला अशुभ मानला जातो. का बरं? तर तो मला ज्ञानमार्गीला घेऊन जाईल आणि इकडे आग लागेल संसाराला. ठीक आहे ना. पण उजव्या सोंडेला तो विशेष कोणी गणपती बसवत नाही. डाव्या सोंडेचा गणपती बसवते. तो आपली संसारातली विघ्न दूर करतो. म्हणून 99% उजव्या सोंडेच्या गणपतीच्या नादी कोणी लागत नाही. त्याला मग तो संन्यस्त वृत्तीनं ठेवतो असं म्हणतात. पुढं म्हटलं, या नावाच्या जपाने जर कोणी विद्यार्थी त्याचा उपासना करेल तर त्याला विद्या प्राप्त होईल. कोणी धनाच्या अपेक्षेनं करेल त्याला धन प्राप्त होईल. कोणी पुत्राच्या अपेक्षेनं करेल त्याला पुत्रप्राप्ती होईल. अच्छा, एवढंच काय, कोणी मोक्षासाठी इच्छुक असेल तर भगवंत त्याचा विवेक संपन्न मोक्षसुद्धा त्याला प्राप्त करून देतो. पुढच्या स्तोत्रात म्हणते, संकटनाशन गणेश स्तोत्र आहे हे. पुढच्यात म्हणते, या गणपती स्तोत्राचा जो नित्य जप करतो किंवा ज्यांना नित्य जप करावा, तर जो नित्य जप करेल किंवा करतो त्याला, अशा जपकर्त्याला
6 महिन्यामध्ये इच्छित फळाची प्राप्ती होते. काय इच्छा आहे तुझी? हां, ठीक आहे. मग तशाच प्रकारे तिथे आहार शुद्धी आहे ना, वस्त्रशुद्धी, जलशुद्धी, या सगळ्या शुद्धी असाव्या लागतील. मग अशा प्रकारे इच्छित फलप्राप्ती होते. आणि जर वर्षभर त्यानं जप केला, 1 वर्षभर जप केला, तर तो मनुष्य सिद्धी प्राप्त करून घेतो. यात मुळी शंका करू नका म्हटलंय. वरदान आहे, पण आपली बी योग्यता पाहिजे. म्हणून अथर्वशीर्षामध्ये सुद्धा शेवटी सांगितलंय, हे श्रद्धाहीन किंवा तामसी याला सांगू नको, राजसी याला सांगू नकोस, नाही तर तुला पाप लागेल. पुढच्या श्लोकामध्ये शेवटच्या म्हणतात, 8व्या श्लोकामध्ये हे ऋषी की हे स्तोत्र जर तुम्ही असं कागदावर लिहून काढलं आणि हे 8 ब्राह्मणांना जो अर्पण करतो, त्याला मग श्री गणेश कृपेनं संपूर्ण विद्या प्राप्त होते. आता या थोडंसं तत्वज्ञानामध्ये हे 8 ब्राह्मणाला जाऊन कोणाला द्यायचं? कुठला ब्राह्मण हा शास्त्रोक्त वेदोक्त आहे? हे आता 8 ब्राह्मण कोण आहेत प्रकृती तत्वामध्ये? ठीक आहे ना. तर अष्टदा प्रकृतीमधले हे 8 ब्राह्मण मानलेले आहेत त्याने. ठीक आहे. अष्टदा प्रकृतीतले 8 कोण? पंचमहाभूत, मनबुद्धी, अहंकार. ह्या 8 या ब्राह्मणांना जाणीव करून देतो, कागदावर म्हणजे हृदयावर. ठीक आहे. हां, मानस पटलावर हे जो जाणीव करून देतो की आपण मूळचे कोण आहोत, आत्ता कुठे आहोत आणि कशाच आवडते आहोत, मग करायचं तर काय करायचं आणि त्यागायचं तर काय त्यागायचं, इतका विवेक त्याचा या स्तोत्रानं जागा होतो आणि संकटाचा नाश होऊन मुक्त होतो. पण जसं गंडस्थली ते अमृत सांगितलेलं आहे, तसं अखंड त्याचा विवेक नंदादीप जागा असला पाहिजे. आपण काय करतोय, काय केलं पाहिजे, का करतोय. अच्छा, या गणेशाष्टकामध्ये असं सांगितलं, ज्या अनंत शक्ती असणाऱ्या परमेश्वरापासून, श्री गणेशापासून अनंत जीव प्रकट झालेले आहेत, हे सर्वांना माहीत आहे. तर अशा ज्या निर्गुण निराकारापासून, परमात्म्यापासून असंग अप्रमेय म्हणजे गुणांची उत्पत्ती झालेली आहे. तर सत्व, रज आणि तम ह्या त्रिधा आहेत. या 3 भिन्न गुणांनी हे संपूर्ण जग ज्याच्यापासून प्रकट किंवा भासमान होते, त्या गणेशाला आम्ही वंदन करतो आणि त्याचं भजन करतो. भजन करतो म्हणजे आपण बाह्य भजन नव्हे, भजन करतो म्हणजे त्याचं वर्ण करतो असं सांगितलेलं आहे. ज्यामुळे या समस्त जगाचा प्रादुर्भाव झाला आहे, ज्याच्यापासून कमलासन असणारा ब्रह्मदेव, विश्वव्यापी, विश्वरक्षक विष्णू, इंद्र ह्या आदि देव समुदाय व मनुष्य निर्माण झाला, त्या गणेशाला आम्ही सदा वंदन आणि नमन करतो, आम्ही त्याचं भजन करतो. ऋषींचं मत असं आहे, आम्ही त्याचं भजन करतो. शंकराचार्य बी तेच म्हटले, वेदविद्येला बाजूला सारा, भज गोविंदम करा. 3ऱ्या श्लोकात ऋषी म्हणतात की ज्याच्यापासून अग्नी, सूर्य निर्माण झाले, शंकर, पृथ्वी, जल, समुद्र, चंद्रमा, आकाश, वायू हे निर्माण झाले, तसेच ज्याच्यापासून स्थावर, जंगम आणि वृक्ष समुदाय उत्पन्न झाले, त्या गणेशाला आम्ही वंदन करतो आणि आम्ही त्याचं भजन करतो. भजनावर जोर दिलाय त्यांनी. भजदातू व्याकरणामध्ये असं सांगितलं, म्हणजे त्याची धारणा करतो, त्याचं ध्यान करतो आणि त्यासारखं होतं. ठीक आहे. अच्छा, पुढच्या श्लोकात म्हणतात, ज्याच्यापासून मुमुक्षुला म्हणजे शुद्ध बुद्धीचं, मुमुक्षु म्हणजे ज्याची मलिन बुद्धी नाही, तो राहील याच देहात, राहील याच जगात, राहील याच कुटुंबात, पण आपल्या लक्षाचा विसर पडत नाही, तो मुमुक्षु. ऋषी म्हणते ज्याच्यापासून मुमुक्षुला म्हणजे शुद्ध बुद्धीची प्राप्त असलेला मुमुक्षुला या देवतेच्या कृपेने शुद्ध बुद्धी प्राप्त होते. पण त्याचं फळ काय? अज्ञानाचा नाश होतो.
आणि ज्याच्यापासून भक्ताला सुखदायक अशी संपत्ती प्राप्त होते. म्हणजे नाही, आपल्याला धन कुणाचं आलेलं आहे आणि त्याचं करायचं काय हे ज्याला माहीत नाही त्याला भटकावं लागतं मग जन्मोजन्मी. तसंच ज्याच्यापासून विघ्नांचा नाश आणि समस्त कार्यांची सिद्धी प्राप्त होते त्या गणेशाला आम्ही सदैव वंदन करतो, त्याचं भजन करतो. वंदन करणं म्हणजे नमस्कार आपण करतो, पण नमस्कार करत असताना एकतर त्याच्याशी तदाकार होणे, त्याच्यात विलीन होणे किंवा त्याचं होऊन जाणे, वंदनाचा असा अर्थ आहे. बरं, पुढच्या श्लोकात 6व्या म्हणतात गणेशाष्टकामध्ये की ज्याच्यामुळे पुत्र संपत्ती प्राप्त होते. पुत्र संपत्ती प्राप्त होते. पुत्राला संपत्ती म्हटलेलं आहे, पुत्रीला विपत्ती. पुत्राला संपत्ती म्हटले का माहिती आहे का? मोहामुळं, मायेमुळं, वासनेमुळं, इच्छेमुळं, अपेक्षेमुळं, भ्रमामुळं, भ्रांतीमुळं अनेक दिवसातून अनेक वेळा पाप होतात, कायिक, वाचिक, मानसिक. याच्यातून आपल्याला काढणारा तो एक पुत्रच आहे, म्हणजे आपला अंशच आहे. वेद तर म्हणतो खऱ्या अर्थानं तो पुत्र नव्हे, आपणच पुन्हा जन्माला आला असो. असं भगवंत म्हणतात ममय अंशो, मीच या अंश रूपाने जिवंत आहे. पण तरी बी कशाच्या तरी आपल्या देहाच्या मोहात किंवा पुत्रप्राप्तीच्या मोहात किंवा पुत्रप्राप्तीनंतरच्या मोहात जे आपल्याकडून काही पापं घडलेली असते त्याचं क्षालन करण्यासाठी पुत्रच एक असा आहे जो आपल्याला नरकातून काढेल आणि उत्तम गती देईल. पूत किंवा त्याच्या मोहात आपण पुन्हा नरकातच जाऊ. म्हणजे पुत्र या अर्थाचा पुत्र या शब्दाचा 2 अर्थ सांगितले, नरकात घालणार आणि नरकातून काढणारा असं. तर ज्याच्यामुळे पुत्र संपत्ती प्राप्त होते आणि ज्याच्यामुळे मनोवांछित धन प्राप्त होते, ज्या देवतेमुळं. असं आहे, जर आपल्या पोटी असा वैरी, उदासी, कर्जदार असेल पुत्र, तर असं समजायचं भगवंताची इच्छा होती की अगोदर तुझ्याकडून जे झालेलं आहे त्याची परतफेड करण्यासाठी याला पाठवलेलं आहे. म्हणजे अनेक ऋषीमुनींच्या पोटी असे अपवित्र आत्मे आले, पण ती भगवत लीला होती. तर ज्याच्यामुळं मनोवांछित धन प्राप्त होतं, मनोवांछित, ज्याच्यामुळं तो माझा इष्ट, मी माझ्यावर त्याची मला कृपा समजतो. आणि ज्याच्यामुळे अभक्तांना अनेक प्रकारची विघ्न प्राप्त होतात, तसेच ज्यापासून धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ प्राप्त होतात, अशा गणेशाला मी नमस्कार करतो आणि वंदन करतो. आता हा गणेश आहे कोण मग? तर त्याला म्हटलं इंद्रियांचा अधिपती, बुद्धीमध्ये बसलेला विवेक. केवळ त्याच्या सत्तेनं होकार आणि नकार येतो. आणि त्याच्याकडे जर आपलं दुर्लक्ष झालं असेल तर धरातलातील, भूत, भविष्य, वर्तमानातील प्रत्येक संकटाला त्या जीवाला सामोरं जावं लागतं. 7व्या श्लोकामध्ये म्हटले ज्याच्यापासून अनेक शक्तिसंपन्न शेषनाग प्रकट झाले. शेषनाग असं म्हणतंय वेद की ही धरती त्याच्या डोक्यावर आहे. म्हणजे तो किती सहिष्णू आहे हे पाहूनच पृथ्वी बी सहिष्णू आहे. नाही तर जसं आपण इकडच्या कूस बदलतो तसं जर आपण बदललं पृथ्वीनं तर आपण संपलो. ज्याच्यापासून अनेक शक्ती संपन्न शेष नाग प्रकट झाले आणि जो या पृथ्वीला अनेक रूपाने धारण करण्यास समर्थ आहे. या पृथ्वीला अनेक प्रकार धारण आहे, ज्याच्यापासून अनेक प्रकारे अनेक स्वर्गलोक प्रकट झाले, अशा त्या गणेशाला आम्ही नेहमी वंदन करतो.
आणि आम्ही त्याचं भजन करतो. बरं, मोठमोठ्या विद्वानाने असं सांगितलं, प्राप्तीसाठी आणि प्राप्तीनंतर सिद्धपुरुषांचं एकच काम आहे, भजन. पण भजनाचा अर्थ असा आहे, वाद्यवर्धनांच्या बरोबर ज्याचं आहे त्याचं होऊन राहणे, बस हेच भजन आहे. ज्याचे आहोत त्याचं होऊन राहणे. पुढं 8व्या श्लोकामध्ये ऋषी म्हणतात की ज्याचे वर्णन करू जाता मनासहित वेदवाणी कुंठित झाली आहे. त्याचं वर्णन खऱ्या अर्थानं करता येत नाही. जेवढं जाणलं ते सत्य असत्य त्याच्या पुढे प्रकट केलं. मग तो गणेश देवता किंवा तो इष्टदेवता चुकीला सुद्धा प्रसन्नता व्यक्त करते आणि बरोबर असेल तिथेही प्रसन्नता व्यक्त करते. दोन्ही वेळी हसूनच घालवते. म्हणजे ज्याला कळलंय त्याच्याकडे बी स्मित करूनच पाहतो आणि ज्याला कळलं नाही त्याच्याकडे बी हसूनच पाहतो. म्हणजे कुणालाही वर खाली पारडं होऊ देत नाही. हसणं दोघांच्याकडे झालं, कळतंय? दोघांच्याकडे बघून आपली प्रसन्नता व्यक्त केली. पण त्याला माहित आहे याला कळलंय आणि याला कळलेलं नाही. हे फक्त त्यालाच कळलेलं आहे. आणि ज्याला नाही कळलं त्यांना फक्त प्रसन्नतेतून प्राप्ती होते. अशा प्रकारचं वर्णन, ज्याचे वर्णन करू जाता मनासहित वेदवाणी कुंठित होते. वेदवाणी कुंठित होते म्हणजे ज्या भगवंताच्या मुखातून वेद निघाले ते वेद सुद्धा म्हणतात आम्हाला पुढचे काय कळत नाही. त्याचं वर्णन करणं आता आमच्या हातात नाही. आणि तसं श्रुती सुद्धा म्हणते नीती ते आम्हाला सुद्धा काय कळत नाही. शब्दामध्ये त्याचं वर्णन करता येत नाही. शब्द माघारी फिरतात, मनबुद्धी पांगुळी होते. म्हणून जो सच्चिदानंद संपन्न स्वरूप परब्रह्म आहे त्या गणेशाला आम्ही नमन करतो, त्याला वंदन करतो आणि शेवटी आमच्या हातात काय आहे तर त्याचं आम्ही भजन करतो. बरं का? मग श्री गणेश म्हणाले, जो मनुष्य 3 दिवस संध्याकाळी, गणेश म्हणालेत 3 दिवस संध्याकाळी या स्तोत्राचं जो पठण करेल त्याचे सगळे कार्य सिद्धीला जातील. पुन्हा गणेश म्हणते जो 8 दिवस या स्तोत्राचं 8 श्लोकाचं पठण करील व चतुर्थी तिथीला 8 वेळा हे स्तोत्र वाचील तो अष्टसिद्धीला प्राप्त होईल. अष्टसिद्धी नवनिधी जातात. पुढे गणेश म्हणते जो महिनाभर हे स्तोत्र दररोज 10 वेळा वाचील तो कारागृहातील कैद्याला व राजाकडून वधाची शिक्षा झालेल्या कैद्याला सुद्धा मुक्त करेल, यात शंका करू नका. पुढं या स्तोत्राचे 21 वेळा 21 दिवस पठन केल्याने विद्यार्थी विद्या प्राप्त करेल, पुत्र आदी पुत्र प्राप्त करेल, कामार्थी इच्छित कामना प्राप्त करून तृप्त होईल. आणि शेवटीच्या श्लोकात म्हणतात वरदानात्मक, जो मनुष्य उत्कट भक्तीने या स्तोत्राचा जप करील तो गजाननाचा परमभक्त होईल असे वरदान देऊन भगवान गणेश तिथून अंतर्धान पावले. आपल्या मनाचं काही नको म्हणून हे तुम्हाला फक्त वाचून दाखवलं. मनाचं काही नको, जे ऋषींना अनुभवले तेच मी तुमच्या पुढे मांडलं. म्हणून श्री गणेशाचं स्मरण करत असताना प्रातःस्मरणामध्ये एक रचना केलेली आहे ऋषींनी. त्या स्तोत्रामध्ये म्हटले की जो इंद्रादी देवतांच्या समूहाला वंदनीय असा गणनाथ आहे प्रातःस्मरणामध्ये, अनाथांचा तो बंधू आहे ज्याच्या कपाळाच्या दोन्ही बाजूला कपोलगंड युग्गम सिंदुराचे चर्चित माखलेले आहेत, आणि जो प्रबल विघ्नांचे खंडन करण्याकरता प्रचंड दंडस्वरूप आहे, त्या श्री गणेशाचे मी प्रातःकाली स्मरण करतो. 4 श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं चतुर्मुख ब्रह्मा ज्याला नित्य वंदन करतात, चतुर्मुख ब्रह्मा ज्याला नित्य वंदन करतात, जो आपल्या भक्ताला त्याचे इच्छेप्रमाणे संपूर्ण वरदान देतो. चतुश्लोकीमध्ये प्रातःस्मरणित. आणि जो लंबोदर आहे, सर्प हे ज्याचे यज्ञोपवीत आहे, त्या क्रीडा निष्णात अशा उम्या महेश्वराच्या पुत्राला मी प्रातःकाली कल्याण साधण्याकरता नमस्कार करतो. का? माझ्या बुद्धीमध्ये मायेचा खेळ नको.
स्वार्थाचा वासनेचा खेळ नको, राग द्वेषाचा खेळ नको. माझ्या हातातलं मी करतोय, तुझ्या हातातलं तू कर. वर्णनाचा आशय असा आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये जो स्वजनांचा म्हणजे भक्तांना अभय देतो, स्वजन म्हणजे ज्याला आपलं म्हटलं, त्यांना तो अभय देतो. आणि जो भक्तांच्या शोकरूपी वनाचा म्हणजे जंगलाचा दावानल म्हणजे वनाग्नी आहे, जो गणांचा नायक आहे, ज्याचे मुख श्रेष्ठ भाग हत्ती समान आहे व जो अज्ञानरूपी वनाला नष्ट करण्यासाठी अग्नी समान आहे, त्या उत्साहवर्धक शिवसुताचे म्हणजे गणपतीचे मी प्रातःकाली चिंतन करतो, म्हणजे भजन करतो. ऐका, शेवट करतोय. काय शेवट करतोय म्हटले. जो पुरुष दर 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 चला दर हां दर दर शेवट करतोय. जय जय. जो पुरुष प्रातःकाली उठून शांत मनाने संयमित मनाने या तिन्ही पवित्र श्लोकाचे नित्य पठन करतो, 3 चौथ्या श्लोकात सांगितले, जो नित्य पठन करतो त्याला हे स्तोत्र नेहमी साम्राज्य समान महान सुख देतं, असा शब्द ऋषीने वापरलेला आहे. पण साम्राज्याची भीती बी आहे, पण या महान सुखाची भीती नाही. हे वृद्धिगत होतं क्षणोक्षणी. सांगायचा अर्थ ऋषीना, साम्राज्यधारी जसा नेहमी ऐश्वर्यात असतो पण तो थोडा भयभीत असतो, हा माझा भक्त पूर्ण निर्भय तत्वाला प्राप्त झालेला असतो, अभय तत्वाला प्राप्त झालेला असतो. आणि हीन दीन दरिद्री नसतो, बहिरंगाने त्याला कोणी जाणू शकत नाही आणि अंतरंग तो कधी व्यक्त करत नाही. अशा माझ्या भक्ताची महिमा एक मी तरी जाणतो, किंवा जो त्या तत्वाला प्राप्त झालेला आहे तो तरी जाणतो. हे ज्यांना माहीत आहे, हे ज्यांना माहीत आहे ते माझे स्वजन आहेत. ऐकतोय का? ते माझे स्वजन आहेत आणि मी त्यांचा परमप्रेमी आहे. मग तोच गणेश गुरु आहे, तीच गणेश शारदा आहे, सगळं तेच आहे. अनेक रूपामध्ये जसं शरीर म्हटलं की सगळी अंग आली, तसं भगवंत म्हणतात सर्वांगामध्ये मीच प्रकट होतोय. असा कल्याणकारी जो श्री गणेश आहे, तो अंगारक नावाच्या या उपासनेच्या निमित्तानं तुम्हा सर्वांचं कल्याण करो. आपले गुरुच गणेश आहेत, गुरुच शिव आहेत, गुरुच राम कृष्ण गोविंद आहेत. एवढंच काय, गुरुच जगदंबा आहे. एवढंच काय, गुरुच साक्षात ब्रह्मा आहे, विष्णू आहे. आणि सूर्यासारखा तेजस्वी एक माझे गुरुच आहेत. म्हणून शेवटचं तत्व जे आहे सांगितलं आहे, ते शेवटचं जे गुरुतत्व आहे तेच तुम्हाला पूर्णत्वाला नेतं. आणि पूर्णत्वातून तुम्हाला जर इथून निर्वाण करायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र असता, आणि जर तुम्हाला निर्वाण करायचं नसेल तर भगवंत तुमची काही असो अथवा नसो, समाधान शांती आणि प्रसन्नता कधीही हरवू देत नाही. एवढा विमल विवेक तुमच्यामध्ये जिवंत ठेवतो. त्या गुरुना, त्या दत्त स्वरूपाला, त्या प्रेम स्वरूपाला आणि त्या गणेश स्वरूपाला तुमचा माझा सर्वांचा कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी दंडवत, कोटी कोटी. जय जय. राम 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 राम. नारायण.